दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. सयादादानेच साजिदीची निवड करून माझं काम किती हलकं केलं होतं. मी अशाच मुलीच्या शोधात होते, जी या घराची प्रतिष्ठा वाढवेल, जी समजूतदार असेल, सुशिक्षित असेल, आदित्यला प्रत्येक गोष्टीत साथ देणारी असेल. साजिदी अगदी तशी मुलगी आहे. तू विसरतेस का की तुझं लग्न झालंय दादासोबत? तू ऑलरेडी बायको आहेस त्याची पारू, आणि तुम्ही दोघं एकमेकाशिवाय जगू शकणार आहात का? पारू, बोल ना काहीतरी. लय भूक लागल्या, पटकन काहीतरी खायला बनव. शिरा बनवला तरी चालेल. तायडे, अगं तायडे, कुठं हरवलीस? लय भूक लागल्या, जा ना पटकन काहीतरी खायला दे. सारी तायडे, काय झालं? बस येता कनी. असं म्हणतात की लहान मुलांच्या तोंडून देव बोलत असतो. तूच सांग ना मला, मी काय करू? देवी आई नाराज आहे. मी त्यांना नाराज नाही बघू शकत. आदित्य सरांसोबतचं माझं नातं बी त्यांना नाही सांगू शकत. मला नाही कळत मी काय करू. तू सांग ना गणी, मी या परिस्थितीत काय करायला पाहिजे? तायडे, शांत हो. तायडे, तू एवढी मोठी असून तुला काय सुचत नाहीये, तर मग मी काय सांगणार तुला? तायडे, जर बा इथं असता तर त्याने तुला काय सांगितलं असतं? हा, याचा विचार कर ना. तायडे, समजा ठीक होईल. यातनं काय ना काहीतरी मार्ग निघल बघ. पारू, आपण नोकर माणसं. आपण कायम आपल्या भावनांना आवर घालून मालकांच्या प्रती आपली निष्ठा जपली पाहिजे. त्याच्यापेक्षा आपल्याला काय बी महत्वाचं नाही बघ. तुझं आणि आदित्य बाबांचं नातं तर लई नंतरची गोष्ट आहे. त्याच्या आधी आदित्य बाबा देवी आईंचा मुलगा आहे, आणि आईल्या मॅडमला त्यांच्या मुलांचं हित बरोबर कळतं ना. त्यामुळं त्या त्यांच्या मुलासाठी जो काही निर्णय घेतील तो योग्यच असणार आहे. नको काळजी करू. मला कळलंय काय करायचं आहे. तायडे, लहान असून तू माझे डोळे उघडलेस गणी. थँक्यू. तायडे, तू काळजी नको करू, समजा नीट होईल. होय. ए तायडे, मला लय भूक लागल्या, जा पटकन काहीतरी खायला बनव. करते. अरेच तायडे, शिरा केला तरी चालेल. वय. मामा सापडावा म्हणून त्या साखरपुड्याला होकार दिलाय. आता खरंच भीती वाटते. हा साखरपुडा झाला तर? आरू, हे विधी सुरू आहेत, इतकं आनंदाचं वातावरण आहे, पण ह्या सगळ्यात माझा भाऊच नाहीये. आनंद विरून गेल्यासारखं झालंय. पारू, दादा, तू हे काय करतोयस? ज्या नवरीच्या हातावर मेहंदी लागायला हवी तिच्याच हाताला मेहंदी लागते. पारू, प्रिया मॅडम या ना, बसा ना. ये बस. पारू, आपण सगळेच खूप थकलोय ग. आज आबांचं असं थेट येऊन बोलणं असो किंवा आईंचा राग, संताप, सगळ्याच गोष्टींचा खूप त्रास होतोय आता मला. माझ्यापेक्षा जास्त तुला या सगळ्याचा खूप त्रास होतो याची कल्पना आहे मला.
प्रिया मॅडम, आज एका मैत्रिणीची जास्त गरज वाटत होती. तुम्ही 2 शब्द जरी बोललात ना तरी बरं वाटतंय मला. अरे तू काय बोलतेस ना कळतंय मला, पण मला आबांची खूप काळजी वाटते ग. तू बघितलंयस ना गावी आबा किती ताठ मानेने मान सन्मानाने जगत होते, आणि इथे मुलींच्या सासरी असं एक मुलगी म्हणून आता नाही बघवते मला हे सगळं. तुला आईंचा स्वभाव माहितीये ना, काही झालं ना तरी त्या नाही ऐकणार आहेत. आणि आबांनाही मी चांगलंच ओळखते, हे पण खूप हट्टी आहेत. या सगळ्यात ना पण काय करावं मला काही कळतच नाहीये. पारू, तू माझं एक काम करशील का? तुला पण आबा मुलगी मानतात ना, तू एकदा समजावून सांगशील का आबांना प्लीज? प्रिया मॅडम, तुम्ही शांत व्हा, नका लई विचार करू. आबासाहेबांमध्ये आणि देवी आईंमध्ये वितुष्ट येणार नाही याची आपण काळजी घेऊ. मी बोलते आबासाहेबांशी. तुम्ही शांत व्हा, बघू, रडू नका, समजा ठीक होईल. आज मी तुम्हाला सगळ्यांना इकडे बोलवलंय कारण लवकरच आदित्याचा साखरपुडा होणार आहे, आणि मला त्याच्या हातून तुम्हाला सगळ्यांना आहेर द्यायचा आहे. आदित्य, सगळ्यांना गिफ्ट्स दे आणि त्यांचे आशीर्वाद घे. सावित्री, ये. पारू, अगं तू विसरलीस का की आमच्या या किर्लोस्करांच्या घरात तू सुद्धा नोकराचंच काम करतेस?